तरी भी नहीं टाया बटना आता मन भाषा समझे रहे ना मी प्योर आए रहे मैं बोल रहा हूँ तरी भी नहीं तो तुमले आज सांगना पड़ी का यस करता फाड़ दा उल्लू डे मप्पो हा या ना मध्ये या ना इथं जागा आहे मस्त बसा कसं आहे ना तुम्ही तिकडे बसून ऐकलं तरी आपल्या बापाचं काय जात नाही आपलं ठरलेलं ते आपण लिहाशिवाय राहत नाही पाणी जरी पडी घ्या तरी बी पण सांगा तात्पर्य एवढं आहे जर तुम्हाला आपण काय ना आपण जीव म्हणजे लोखंड आहोत आणि हे जे व्यासपीठ आहे कीर्तनकार कोण आहे कोणती जात नाही कितला ज्ञानी त्याला चेटार द्या पण हाही जे व्यासपीठ आहे ना हे व्यासपीठ म्हणजे परीस आहे परीस आणि या व्यासपीठाला जर तुम्ही माझ्यासारखे तुमच्यासारखे जीव टच होऊन बसलो ना तर आपण लोखंड रूपी जीव नक्कीच सोनं होतं पण व्यासपीठाला टच होऊन बसलं पाहिजे हा आणि जवळ आपण नुसत्या घोषणा देतो ना सनातन हिंदू धर्म की जय हो आई नुसतं सांगावर चालणार नाही एकाच गावामध्ये दांगडू घोषणा काढेन फोन करतो का रे शेपालात नाही रे धरात नाही रे ठोकात नाही रे आणि तुम्ही कीर्तनी गडबडी ऐकतं का रे हो विठ्ठल 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 अजून थोडं 1 मिनिट अर्ध्या मिनिटासाठी सोपं करून सांगतो कीर्तन टाइमपासचं साधन नाही दादा मी जर विनोदात कीर्तन करत असेल विनोद कीर्तनाचा विषयच नाही पण मी विनोदाची झालर लावून समजवण्याचा प्रयत्न करतो विनोद म्हणजे कीर्तन नाही कीर्तनात विनोद असतात आणि माझा प्रयत्न असतो की तुम्हाला पटवण्यासाठी मी जरा हसवून सांगण्याचा प्रयत्न करतो पण कीर्तन काय साधा आणि सोपं नाही बरं जितका आपण समजतोय कीर्तनात येऊन बसणारी कामटेकड्यांचं काम नाही महाराज पूर्वी जन्मी ज्याची असेल पुण्याई तोच मुखी गाई हरीचे नाम वेड्या गाबाड्याचे काम नाही पूर्वजन्म्याचा पुण्याचा साठा संतोषितपर्यंत येऊ शकतो बाकीना सांगतील काय भाऊ आमना गावमा महादेव मूर्तीने प्राण प्रतिष्ठा आहे कीर्तन बी होतं पण आपण पाय ठेवायला बी गवत नाही भाऊ आपले ते चालत नाही भाऊ असं का तू चालत नाही ते अरे तू आणि असं मनापेक्षा म्हणा भगवानने तुला पाय ठेवू देणार नाही रे पाप पिले कारण इथं येण्यासाठी पुण्याचा साठा असावा लागतो वेड्या गाबाड्याचं काम थोडी ना असतंय हा ज्यांना पुण्यानं साठ राहणार का तो आठेस हा अजून सांगतो कीर्तन टाइमपासचं साधन नाही महाराज कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी ही माझ्या धर्माची संस्कृती दादा हा म्हणून कीर्तनात येऊन बसलं पाहिजे हा बाकीना बजेट मारा आता पटणात बरं आहे भाऊ मागे मागे घर निघाल बरं आहे भाऊ पण खात्रीनं सांगतो जड जाऊ देत नाही बसा ना विठ्ठल विठ्ठल खरं तर सांगायला आनंद वाटतो की बाई माझ्या गावात सगळ्या गावकऱ्यांच्या साक्षीनं कीर्तनाचा कार्यक्रम आणि कीर्तन किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञातय तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली दह्याने नगरी आणि दह्याने नगरीमध्ये कार्यक्रम महादेवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि सोबत मला असं ऐकायला भेटलं महाराजजी बोलले राजे छत्रपती शिवरायांची मूर्तीची सुद्धा हो प्राणप्रतिष्ठा आहे पुतळा बसवला जाणार आहे महादेवाची मूर्ती बसवली जाणार आहे ऐकल्याच्या नंतर समाधान वाटलं की गावाचं चांगलं परिवर्तन आहे आणि जर अजून त्यातल्या त्यात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि त्यात कीर्तनाचं आयोजन एवढं सोपं नाही आहे कारण जाऊ टाकलंस ना त्याला समजस पैरान टाइमले पैरा येते जास पण रया लेवाना कितलं जड जास असं मंदिर बांधाय गे मूर्तीपर्यंत ठीक आहे पण आपण वरते लाख रुपये कीर्तना कर्ज ठेवणं सोपं नाही शे त्यालाच म्हणतोस पैरीशनी बी रयाले ना हां आणि कीर्तनाचं आयोजन केलेलं महाराज मी तर सांगेल
आयोजकांना सरपंच साहेब असतील, सगळे गावकरी मंडळी असतील, आमचे महाराज मंडळी असतील, सगळे टाळकरी असतील, सगळ्यांना धन्यवाद. कृषीतील सगळे भाविक भक्त. इथं यूट्यूब चॅनलचे मला वाटतं 2-2, 3-3, 4-4 कॅमेरे चालू आहेत. त्याच्यामध्ये मला सगळ्यांची नावं तर नाही सांगता येणार, पण इथं आमचे परी फोटो स्टुडिओवाले आमचे दादासाहेब आहेत. इकडे अजून आमचे विकास भैया आहेत. हे सगळेच यूट्यूब चॅनलवाल्यांनी चांगला प्रचार केला. मी एक क्लिप बघितली तुमच्या याला. खरंच तुम्ही लोकांनी चांगलाच प्रसार केला. नाही तर बाकीना लोक येणार जातपात देखी मला असा डाबरा मा बुचकाय मार राहतात, पण नीचच ना तोंडवर ठिकरा पडी घेतात. ते विठ्ठल विठ्ठल आपल्या गावाचेच आमचे महाराज मनसाराम बाबा. हा, रावेरचे तुम्ही? रावेरचे मनसाराम बाबा कुठे आहेत बाबा? या ना बाबा वरती या ना. क्या बात आहे, वा वा. मग बाबा वरती या हो, तुम्हाला अधिकार आहे हो बाबा. तुम्ही शेत त्या आम्ही शेत हो. मग जुनं ते सोनं रास. या बाबाजी. खरं तर ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हापर्यंत पोहोचायचा जो संधी आलेली आहे ते म्हणजे तुमच्या गावातील चांगले प्रख्यात आणि चांगले नामांकित ज्यांनी महाराष्ट्र गुजरात गाजवले ते आमचे गोंधळी मामा श्री मोरे मामांनी मला कॉल केला. कदाचित सरपंच साहेब त्यांच्याजवळ होते. त्यांनी सांगितलं की महाराज काही झालं तरी तुम्हाला यावं लागेल, आणि त्यांच्या अनुषंगानं तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलं. आमच्या मोरे मामाश्रींचं माझ्याकडे गोंधळाचा कार्यक्रम बाबाजी मागला चालले जो जून महिना मग म्हणजे हां यासने मला सांगे सौरी फॉर्म भरायला आहे दिना म्हणे महाराज तुम्ही वृंदावनमा राधा राणीना स्वरूप लेतस, भगवानना दरबारमा नाचतस, आटे बी नाचा. या म्हणा मामाच होतात फॉर्म भरायला. हां नाही सांग देऊ द्या ना महाराज मला ते. आणि खरंच सांगू का, मी लोकांचा कधी विचार करतच नाही. लोक काय म्हणतील हा विचार डोक्यात ठेवायचाच नाही. लोकांचा विचार करू मी तुम्हाला विचारतो. जे आता 50च्या पुढचे काका आहेत त्यांना विचारतो. लोकेसना विचार करी तुम्ही बऱ्याच गोष्टी मनमारी जगतस. बाई जाऊ द्या भाऊ म्हण का नाही धोतर जरासं काटवाला लेवानी इच्छा आहे. लोक काय म्हणतील झालं नाही रे, थोडं शर्टाला डिझाईन बनायली रे बनवतो हो, पण लोके काय म्हणतील चालं. लोके काय म्हणतील असा मग आपण जगणूतच नाही. आणि लोके काहीच म्हणतात नाही. लोके शेवट एकच म्हणतं राम बोलो भैरव इतकंच म्हणतं. नाते ते तुमले सांगू का, लोकांचं कामाचा कधीच कोणाला चांगलं म्हणत नाही, चांगलं अजिबात म्हणत नाही. हा जन्माल घालणारा मायबापमा सुद्धा दोष काढणारी अवलाद जन्माली जायले तुमले मला चांगलं म्हणते नाही यापेक्षा का पण ठेवानी म्हणावत नाही. जे नीच आहेत ते म्हणावतच नाही. हा म्हणा जोर रोकडा कामरास बराच लोक असले माहीतच आहे भाऊ किडा पाडासं असं. मी बोलायला अजिबात घाबरत नाही. आपलं काम रोकडा आहे भाऊ, काढतून खिचडी लय मन बोगणं. थोडं काही लोक असले जड जास. पण मी तुम्हाला सांगू का, जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल ना तर पहिले डोक्यातून हे फॅट काढून टाकायचं. लोक काय म्हणतात, तरुण भावांना आपल्या कीर्तनातून संदेश आहे. लोक कोणले चांगला म्हणतात नाही. एखादं पोरग जर गलिमाना काय करायला लागणं, गलिमाना शानला वयल अर्धला वयल नाही समजणं का तुमले. अर्धला वर टाय बट ना तरी बाकी नसले नाही समजणं. सोपं करीन सांगायची यम न बातकुल. एखादा पोरग जर काही करायला निघणं का यशानला बसेल राहतं त्या पोऱ्याला देखीच नाही का रे तात्या होय आप्पाना पोऱ्या येड आणगत काही बी करत भाऊ. आपो या पण जास्त जड झाला जाऊ दे रे येड झालं ते. तो पोऱ्यात जास्त पर्यंत किडा पाडतस आणि तो पोरगा 1-2 वर्ष मग सक्सेस होई ना का एक किडा पाडणाराच सांगतो बावड्या पेडा बिडा काय पाडरा ना गुकायले तो काय करणार तो किडा पाडणार ना गार हो करतदार ना आणि आता तो सक्सेस होई किडा पाडरा ना निवड वाय बार धंदा. पण तुम्हाला सांगतो सक्सेस व्हायचं असेल लोकांच्याकडे बघायचं नाही महाराज. अजून सांगतो ऐका, जर तुम्हाला नवरदेव मंडपापर्यंत न्यायचं असेल
नवरदेव मंडपापर्यंत जर न्यायचा असेल तर घोडा 50,000चा असू दे की 50 लाखाचा असू द्या, काय करणं पडीन त्याले? पहिले झापडी लावणी पडीन. का बर? जर झापडी लाई नाही, घोडा 50,000 ना राहू द्या की 50 लाख ना राहू द्या, टांगा पलटी घोडा फरार. मग नवरदेव जर मंडपापर्यंत सुरक्षित न्यायचा असेल ना, मग पहिले घोडाला झापडी लावा. घोडाला झापडी लाई म्हणजे सुरक्षित नवरदेव मंडप पर्यंत पोहोचच, गॅरंटी आहे. तसं जीवनामध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल ना, तर नालायक लोकांच्याकडे झापडी लावा, त्यांच्याकडे बघू नका महाराज. सक्सेस पर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही माणूस. काय कोणाकडे बघायचं नाही का? गणच किडा पाडात, गणच किडा पाडात. जवळ म्हणा की व्हिडिओ व्हायरल होईना ना, तो 41 मा करू, आता 61 लेवल लागो, करत राहर बदनाम म्हणा, भाव वाढस. विठ्ठल विठ्ठल हा. तर मोरे मामांनी आग्रह धरला. सरपंच साहेबांचे विषय होता की भाई तुम्ही आले पाहिजे, आमच्या गावाचा मोठा कार्यक्रम आहे आणि पूर्ण गावकऱ्यांची इच्छा आहे. म्हणले महाराज तुम्हाला यावं लागेल. खरं तर मी या गावामध्ये पहिल्यांदाच आलो आहे, गाव नाही बघितलेलं मी, पण आल्याच्या नंतर एवढं समाधान वाटलं. महाराज आपल्या गावातले सिद्धू महाराज आहेत का? हां, रस्त्यावरच उभा होतात. मन वाट देखत, मन गाडी येतात, मन गाडी मग बसणार महाराज. म्हणे महाराज जेवण करायचं का? म्हणता हा. जेवायला घेऊन गेले, इथपर्यंत घेऊन आले म्हणजे एकदम बरोबर सेवा आहे. गावनं वातावरण चांगलं आहे, लोके चांगलं आहेतच. बराच बाहेरगावतून लोक येईल शेतात. प्रत्येक गाव ते मला काही सांगता येणार नाही. बरंच बाहेरगावनी भजनी मंडळ होईल. अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे आकलाडची मंडळी, आमचे मिलिंद दादा असतील, आमचे मनोज दादा असतील, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. गाव चांगलंच आहे. जडे 2-2 मूर्त्या बस राहण्यात, पुतळा बस राहणार, मूर्ती बस राहणार, याच्यापेक्षा अजून मोठं काय पाहिजे? गाव एक नंबर आहे, लोके चांगला आहेतच. बाकी ना म्हणतील बाई ना महाराज येतो ते गायात राहीन ताबू, राहू द्या 1-2 राहसच. हां, गाव परत गटार राहसच. गाव कितलं का सुशिक्षित राहणार, बरोबर आहे का नाही? गटारशिवाय गाव राहस का बाबा? मग गाव तरी गटार राहस, पण तुम्हाला अंदाज देखील ना मी गाव एक नंबर आहे हो, लोके चांगला आहेतच. आणि विशेष म्हणजे मी कानादेशमा कीर्तन करस म्हणजे मला गैर आवडस. मना भाषामा मला कीर्तन करायला भेटस आणि आवर्जून मी म्हणी भाषामा तुमले प्रबोधन करायला प्रयत्न करस, समाजले संदेश देवाना प्रयत्न करस. आनंदाची गोष्ट आहे. फक्त आता एक नियमनं पालन करजात. कीर्तन संपेपर्यंत, जय विठ्ठल होईपर्यंत कोणीही जागा सोडू नका. एवढं आपल्या धर्माचा नियमाचं पालन करा. कीर्तनाचा नियम असतो, जोपर्यंत जय विठ्ठलचं शेवटचं भजन होत नाही तोपर्यंत कोणीही जागा सोडायची नाही. एवढ्या नियमाचं पालन करा. विठ्ठल 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 ऐका, ज्या महादेवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तुम्ही करताय ना, ते महादेव कोण आहेत? ज्यांना तुम्ही शंकर भगवंत म्हणतात, महादेव म्हणतात, या महादेवानं सुद्धा भगवंताला, कृष्ण भगवंताला भेटायची ओढ होती ना, तर या महादेवानं सुद्धा स्त्रीरूप धारण केलं होतं बरं का. हां, महादेवानं सुद्धा भगवंताचा रास क्रीडा काय असतं ते बघायचंय ना. पार्वती मातेला सांगितलं कृष्णाच्याकडे तुम्ही जातात, काय करतात? बोले हम रास क्रीडा खेलते. तो भाई मुझे भी ले चलो, मुझे भी देखना है रास क्रीडा में क्या करते हो आप लोग. तर पार्वती मातेनं सांगितलं भगवान आप नहीं आ सकते. तिथं पुरुषांना एंट्री नाही. महादेवानं सांगितलं एंट्री नाही. अरे तू मला तुझी मैत्रीण बनव, मला शृंगार करव. आणि ने म्हणला ओ एक दिन वो बोले भंडारी बनकर ब्रज की नारी, वृंदावन आ गई है, गोकुल में आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, गोकुल में आ गई है, वृंदावन आ गए हैं, गोकुल में आ गए हैं. एक दिन वो बोले भंडारी, एक दिन वो
त्यासाठी महादेवानं स्त्रीरूप धारण करावं. माय फक्त एक बाजू वहिनी, अजून दुसरी बाजू. जेव्हा विष्णू भगवंतानं मोहिनीचं रूप धारण केलं, विकू कमी करा, खरं विकू कमी. विष्णू भगवंतानं मोहिनीचं रूप धारण केलं 14 रत्नांसाठी समुद्र मंथनाच्या वेळेस. मोहिनीचं रूप धारण केल्याच्या नंतर भगवंताला बघितलं मोहिनीच्या रूपात महादेवानं, आणि बघितल्याच्या नंतर प्रेमात पडले. महादेव विष्णू भगवंताला बघितलं मोहिनीच्या रूपात आणि महादेव प्रेमात पडले. महादेवाची नजर, महादेवाची नाही सगळ्या देवांची, फक्त सूर्यदेवाला वजा केलं की सगळ्या देवांची नजर अशीच होती की मला पत्नी म्हणून भेटली पाहिजे म्हणून. विष्णू भगवंताला सांगितलं तू लई सुंदर दिसायला म्हणले देवा, तुझ्यासोबत लग्न करावं वाटायला रे, लई सुंदर दिसतोय देवा, तुझ्यासोबत मला लग्न करावं वाटतंय. विष्णू भगवंतानं सांगितलं देवा महादेवा वेळा झालाय का, मी कोण आहे मला ओळखलं का, अरे मी विष्णू या. मोहिनीचं रूप तर आपण काही कारणास्तव घेतलेलं आहे. तरी देव म्हणे महादेव म्हणे काही का वय ना तू दिकी बारी राह ना तू चांगलं लगीन करण्याचे म्हणे मला. विष्णू भगवान म्हणे येडा होई का काय भाऊ, आता माले सांगा देवनी मोहिनीनं रूप धारण करेल होतं ते सोपं होईन का. हा लोके सहज एखादा पोरगाले देख एखादी पोरले देख तरी प्रेममा पड जात असतो. जगना मालक हे त्यांनी जवळ स्त्री रूप धारण करावं तो कितला भारी दिखे हो. आपण इथं बसल्या बसल्या एकमेकांकडे बघतो आणि प्रेमात पडतो नाही का. हा मग मला सांगा हे नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, कितना सुंदर. स्वतः ब्रह्मांडाचा धनी जेव्हा स्त्री रूपात येत असेल तर त्याचं काय सौंदर्य असेल. महाराज ते बघितलं आणि महादेव प्रेमात पडले. पण महादेवाला सांगितलं मी आता मोहिनीचं रूप धारण केलंय ना त्याचं काहीतरी कारण आहे. म्हणले काय, त्याचं कारण असं आहे मला 14 रत्नांचा शोध करायचा आहे ना. महादेव म्हणलं काम काही असू दे पण माझी इच्छा पूर्ण करावी लागते. देवानं सांगितलं काळजी करू नको तुझी इच्छा पूर्ण करतो. हा तुझी इच्छा पूर्ण करतो पण आता नाही, आता ज्या कामासाठी आलोय ते काम पूर्ण करू दे. मग जेव्हा तू खंडेरायाचं रूप धारण करशील तेव्हा मी तुझी पत्नी होईल. देवण्यात 2-2 बायका होत्या. हाच तो महादेव आहे. महादेवानं किती रूप पालटले, किती रूप अवतार घेतले हे तुम्हाला सांगतच चालेल मी. पण आता अभंगही सोडवायचा आहे. विठ्ठल विठ्ठल